नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अलिबाग तालुक्यातील चौल गावात असलेले प्रसिद्ध आणि प्राचीन श्री रामेश्वर मंदिर। चौल गावातील हे प्राचीन श्री रामेश्वर मंदिर अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाते। या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून स्थानिक परंपरेनुसार येथे भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते। तर चला मग या मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे आणि मंदिर परिसरात आपल्याला काय काय पाहायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। अलिबाग पासून अंदाजे 15 किलोमीटरवर चौल या गावात आल्यावर येथेच आपल्याला श्री रामेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पाहायला मिळते। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूलाच आपल्याला श्री बैरागी गणपती मंदिर पाहायला मिळते। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला गणपती आणि दत्तात्रेय यांच्या सुंदर मूर्तींचे दर्शन घडते। एकाच ठिकाणी गणपती आणि दत्तात्रेयांचे दर्शन घडत असल्याने हे स्थान भाविकांसाठी विशेष श्रद्धेचे मानले जाते। मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला गणपतीची तर उजव्या बाजूला श्री दत्तात्रेयांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते। रामेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला 2 प्राचीन दीपमाळा पाहायला मिळतात। या दीपमाळा मंदिराच्या पारंपरिक वास्तुशैलीची आपल्याला सुंदर झलक दाखवतात। या 2 प्राचीन दीपमाळांच्या मध्येच आपल्याला सुंदर तुळशी वृंदावन पाहायला मिळते। या दीपमाळांच्या समोरच आपल्याला प्राचीन श्री रामेश्वर मंदिर पाहायला मिळते। या मंदिराचा दगडी गाभारा, कौलारू छत आणि लाकडी कोरीव कामाने सजलेला सभामंडप यामुळे मंदिराच्या वास्तुरचनेला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर लाकडी कोरीव कामाने सजलेला खुला सभामंडप पाहायला मिळतो। तसेच येथील नक्षीदार स्तंभ या खुल्या सभामंडपाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात। या खुल्या सभामंडपातून पुढे प्रवेश केल्यावर आपल्याला मंदिराचा प्रशस्त मुख्य सभामंडप पाहायला मिळतो। या मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यावर मध्यभागी आपल्याला शिवलिंगाची सुंदर प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते। या मुख्य सभामंडपाची रचना साधी आणि पारंपरिक असून येथेच आपल्याला मातीचे सुंदर शिवलिंग साकारलेले पाहायला मिळते। येथेच आपल्याला गाभाऱ्यात प्रवेश करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना फलकावर लिहिलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्याच बाजूला आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची नावे सांगणारा सुंदर संस्कृत श्लोक एका फलकावर लिहिलेला पाहायला मिळतो। या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आपल्याला गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली पाहायला मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला श्री रामेश्वराचे पवित्र स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते।
हे पवित्र शिवलिंग पितली शालुंकेच्या मध्यभागी असलेल्या चौकोनी खड्ड्यात विराजमान असल्याचे पाहायला मिळते. प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना येथे भगवान शिवाची आराधना केली म्हणून या देवस्थानाला रामेश्वर नाव पडले असे सांगितले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला आपल्याला महादेवाचा सुंदर आणि मनमोहक मुखवटा पाहायला मिळतो. या मुखवट्याच्या बाजूलाच आपल्याला श्री महाविष्णूंचे छोटेसे मंदिर पाहायला मिळते. या मंदिरात आपल्याला भगवान विष्णूंची सुंदर संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते. या विष्णू मंदिराच्या समोरच आपल्याला प्राचीन पर्जन्य कुंड पाहायला मिळते. या मंदिरात आपल्याला अग्निकुंड आणि वायुकुंड देखील पाहायला मिळतात. मात्र सध्या ही सर्व कुंडे फरशीने झाकलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला छोटेसे गणपती मंदिर असून या मंदिरामध्ये आपल्याला गणपतीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या गणपती मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला पाषाणात कोरलेली एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते. तसेच या मूर्तीच्या अगदी खाली आपल्याला एक प्राचीन शिवलिंग देखील पाहायला मिळते. या रामेश्वर मंदिराच्या समोरच विठ्ठल मंदिर असून या मंदिराच्या सभा मंडपाच्या घुमटावर सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम पाहायला मिळते. तसेच या सभा मंडपात आपल्याला शिवलिंगाच्या आकाराची सुंदर वास्तू पाहायला मिळते. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आपल्याला गणपतीची सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहायला मिळते, जी प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात आणखी भर घालते. या विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर आणि मनमोहक मूर्ती पाहायला मिळतात. येथील जुन्या मूर्तींचे विसर्जन करून या मूर्ती नव्यानेच प्रतिष्ठापित करण्यात आल्याचे सांगितले जाते. या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींच्या उजव्या बाजूलाच आपल्याला श्री महागणपतीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. ही महागणपतीची मूर्ती अत्यंत देखणी असून तिचे प्रसन्न रूप मनाला भावते. तसेच या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींच्या डाव्या बाजूलाच आपल्याला श्री वरदविनायकाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. ही वरदविनायकाची मूर्ती अतिशय सुंदर असून तिचे दर्शन मनाला समाधान देते. या विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी आपल्याला बाहेरून देखील दरवाजा आहे. या रामेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला तुळशी वृंदावन देखील पाहायला मिळते. या तुळशी वृंदावनाच्या समोरच आपल्याला उंच आणि आकर्षक नंदी मंडप पाहायला मिळतो. या उंच नंदी मंडपामुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
या नंदी मंडपात आपल्याला अखंड काळ्या पाषाणात कोरलेली नंदीची भव्य मूर्ती पाहायला मिळते. या नंदीच्या मागील बाजूस नंदी मंडपात जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था पाहायला मिळते. रामेश्वर मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपल्याला श्री हनुमानाचे सुंदर मंदिर पाहायला मिळते. या मंदिरात आपल्याला शेंदूर अर्पण केलेली श्री हनुमानाची सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहायला मिळते. शेंदूरमयी स्वरूपातील श्री हनुमानाची ही मूर्ती अतिशय प्रसन्न आणि मनमोहक दिसते. रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला श्री आशापुरी मातेचे सुंदर मंदिर पाहायला मिळते. या मंदिराची रचना साधी असून त्यामध्ये पारंपरिक स्थापत्य शैलीची सुंदर झलक पाहायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला श्री आशापुरी मातेची सुंदर आणि मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून या आशापुरी मातेची श्रद्धेने पूजा केली जाते. या आशापुरी मातेच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला काळ्या दगडातील प्राचीन सिंहाची सुंदर शिल्पाकृती पाहायला मिळते. या आशापुरी मातेच्या मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या नवग्रहांच्या प्रतिकात्मक मूर्ती पाहायला मिळतात. या नवग्रहांना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असून भक्तांकडून त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते. दगडांवर कोरलेल्या या नवग्रहांच्या प्रतिकृती मंदिराच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात विशेष भर घालतात. या नवग्रहांच्या बाजूलाच आपल्याला एक छोटेसे शिवमंदिर पाहायला मिळते आणि या शिवमंदिराच्या मागील बाजूस पिंपळाच्या झाडाखाली पाषाणात कोरलेल्या काही प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. या प्राचीन मूर्तींच्या बाजूलाच आपल्याला एक जुनी विहीरही पाहायला मिळते, परंतु या विहिरीचे पाणी सध्या वापरात नसल्याचे सांगितले जाते. या रामेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला एक मोठी आणि प्राचीन पुष्करणी पाहायला मिळते. या पुष्करणीत आजही अनेक जण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. या पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी दगडी पायऱ्यांची सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या पुष्करणीच्या पाण्यात आपल्याला मोठ्या संख्येने मासेही पाहायला मिळतात. या पुष्करणीच्या शांत पाण्यात मुक्तपणे वावरणारे हे मासे या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतात. आजही ही पुष्करणी मंदिराच्या समृद्ध परंपरेची आठवण करून देते आणि अशा प्रकारे आपला रामेश्वर मंदिराच्या दर्शनाचा हा सुंदर प्रवास पूर्ण होतो.